कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. खेडमधील रोटरी प्रतिष्ठान संचलित रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलबाबत विधान परिषदेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात संबंधित शाळेला शासनाची अंतिम मान्यता देण्यात आलेली नसून केवळ प्राथमिक ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. मात्र त्याच आधारे 2008 पासून शाळा सुरू असल्याचं स्पष्ट केलंय. नियम 93 अंतर्गत सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांनी हा मुद्दा उपस्थित करत शाळा व्यवस्थापनावर कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे परवानग्या मिळवल्याचा आरोप केलाय आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. यावर उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी बेकायदेशीरपणे शाळा चालवणाऱ्या संस्था चालकांसह संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय. सध्या शाळेत सुमारे 2200 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती देखील सभागृहात देण्यात आली. दादा, शासनाचे सगळे नियम, अटी, शर्ती पायाखाली घालून वसतिगृहाला परमिशन मिळाली. वसतिगृहाला परमिशन मिळाली, कुठलं येणे नाही, काय नाही, वसतिगृहाला परमिशन आणि वसतिगृहामध्ये शाळा चालू केली. ही रोटरी प्रतिष्ठान खेड आणि वसतिगृहामध्ये शाळा चालू केली. वसतिगृहाला शाळा चालू करताना ज्या काही शासनाच्या अटी शर्ती असतात, बिनशेती वगैरे, शाळा चालू करून नंतर बिनशेतीचा परवाना आणि त्या शाळेमध्ये एवढी मोठ्या प्रमाणात मुलं शिकत आहेत. आज परिस्थिती अशी आहे की आपला किमान तिथे रस्ता हा जो 12 मीटरचा रस्ता असायला पाहिजे. शाळा आहे, उद्या जर एखादी दुर्घटना घडली तिकडे तर ना तिकडे ॲम्ब्युलन्स जाऊ शकत, ना तिकडे फायर ब्रिगेड जाऊ शकत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा अटी शर्तींचा भंग झाला म्हणून वसतिगृहाचीच परमिशन आता प्रांताने रद्द करून टाकली. एनएची परमिशन रद्द करून टाकली. आता एनएची परमिशन रद्द करून टाकली, चुकीच्या ठिकाणी शाळा भरतायत, ती रद्द झालेली आहे. तरी पण शाळा तिकडे चालू आहे. त्या शाळेला मान्यता काढून घ्यावी लागेल आणि ती शाळा बंद करावी लागेल. कारण उद्या जर काही झालं तिकडे तर ह्या मुलांचं, कारण आता दिल्लीला एक मोठी घटना घडलेली आहे, त्याच्यामुळे आपण काळजीपूर्वक ह्या शाळेची, या मुलांची दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था करा. म्हणजे मला त्यांची मुलांचं कुठेही नुकसान करायचं नाही, परंतु अशा चुकीच्या पद्धतीने शाळा बांधून त्या शाळेचे नियम काय की गणवेश त्यांच्याचकडनं घेतला पाहिजे, पुस्तकं त्यांच्याचकडनं, म्हणजे धंदा उघडलाय. 25 कोटीचा टर्नओव्हर आहे फक्त याचा. तर असे जे धंदे शाळेच्या नावाखाली करतायत अशा लोकांना चाप लावणार आहे की नाही? हे होतं न होतं तोच रोटरी प्रतिष्ठानची दुसरी शाळा पुन्हा नियम अटीचा शर्त भंग करून त्याची पण पहिली शेती म्हणजे शैक्षणिक बिनशेतीसाठी परवानगी, पहिलं बांधकाम पूर्ण झालं आणि नंतर सगळे अर्ज करतायत. तर दादा, ह्याला फौजदारी गुन्हा दाखल करून अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांवर ती फौजदारी गुन्हा करून या शाळेची मान्यता द्या. मुलांचं नुकसान करू नका, परंतु अशा ज्या खोट्या बोगस शाळा आहेत या शाळांची परवानगी आपण रद्द करणार का? आणि अशा खोट्या शाळा चालकांच्या विरोधात आपण फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना शासनाचा हिसका काय असतो, शिक्षण मुलांचं भवितव्य घडवणारी जागा आहे ती, अशा ठिकाणी हे जे गैरव्यवहार चालत आहेत यांना एक चांगला इशारा देण्यासाठी या शाळेवरती कारवाई होणं गरजेचं आहे. आपण अशा प्रकारची कारवाई करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, निश्चितपणे माननीय ॲडव्होकेट अनिलजी परब साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, साधारणपणे शाळेला परवानगी घेत असताना पहिल्या टप्प्यामध्ये प्राथमिक परवानगी त्या ठिकाणी NOC घेतली जाते आणि मग त्या ज्या काही विहित काही भौतिक सुविधा असतील, इतर कागदपत्रांची पूर्तता केल्याच्या नंतर त्याला कायमस्वरूपी मान्यता त्या ठिकाणी दिली जाते. या विषयाच्या संदर्भामध्ये ब्रीफिंग घेत असताना असं दिसून आलं की पहिल्या टप्प्यातलं जे काही ना हरकत प्रमाणपत्र आहे ते 2008 मध्ये विभागाकडनं देण्यात आलंय आणि त्या प्रमाणपत्रावरच ती शाळा आतापर्यंत 2026 पर्यंत त्या ठिकाणी रन झालेली आहे. तो तर आणखी वेगळाच मुद्दा या ठिकाणी समोर आलेला आहे. आणि मग महसूल डिपार्टमेंटच्या काही ज्या बाबी असतील, किंबहुना अप्रोच रोड आणि इतर ज्या काही बाबी आहेत, तर शिक्षण विभागाने त्याला अंतिम मान्यताच दिलेली नसल्यामुळे ते मुद्दे उपस्थित झाले नाही. परंतु माझ्यासमोर हा पण मुद्दा आला की मग 2008 पासून तर 26 पर्यंत आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या समोर हे सगळं चालू आहे ना.
आणि म्हणून निश्चितपणे या सर्व, परंतु आत्ताच्या घडीला जेव्हा मी माहिती घेतली तर त्या शाळेमध्ये 2200 विद्यार्थी आहेत आणि म्हणून या सर्व गोष्टींचा एक साधक बाधक विचार करून विद्यार्थ्यांचंही नुकसान होणार नाही आणि त्या दृष्टिकोनातनं आणि ज्याने कोणी अधिकृत परवानगी न घेता पण गेली अनेक वर्ष ही शाळा त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे, तर या सर्व गोष्टीची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि यामध्ये विभागाचेही जे कोण दोषी असतील की ज्यांच्या समोर बिलकुल फौजदारी गुन्हा दाखल करायलाही पुढे पाठीमागे बघितलं जाणार नाही. गुड. आणि मला वाटतं की एक महाराष्ट्र व्यापी पण आम्ही ड्राईव्ह त्या ठिकाणी ते मी मान्य केलं. मी उत्तरामध्ये सांगितलंय ना की शाळेने मान्यता घेतलेलीच नाही, उत्तरामध्ये सांगितलंय मी. आणि म्हणून बिलकुल चाललेले आहेत इकडे आणि सरकार मान्य करते की मान्यता नाही आहे, तर यांना काहीतरी शिक्षा होणार आहे की नाही. नाही, आणि मंत्री महोदय राज्यभरामध्ये आहेत. म्हणजे तुम्ही उत्तर देताना राज्यभराचा पण विचार करून जसं म्हटल्याप्रमाणे की हे जे केलेलं आहे ही एक केस स्टडी म्हणून तुम्हाला निर्णय घेता येईल. परबजी, मी कुठलीही गोष्ट उलट मी तुम्हाला ऍडिशनल माहिती दिली अनिलजी होऊ दे त्यांना. आणि म्हणून ज्याने जे बिलकुल याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. आमच्या विभागाच्याही अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि महाराष्ट्रव्यापी अशा पद्धतीचा ड्राईव्ह त्या ठिकाणी राबवला जाईल.